नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वात प्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते आधीच ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहून ठेवलेले आहे. वेळ बदलते, ग्रहांची चाल देखील बदलते आणि तुमच्या जीवनाची दिशासुद्धा. तर आता कायमचे या सर्व गोष्टी बदलणार आहेत. काही लोक तुमच्यापासून दूर जाणार, काही लोक अचानक जवळ येणार आणि अशी एक घटना घडणार आहे जी तुमच्या पुढच्या अनेक वर्षांचा पाया ठरेल. तुम्हाला कदाचित वाटेल की हे असं अचानक कसं ठरलं, पण लक्षात ठेवा, हे अचानक नाही, हे नियतीचंच नियोजन आहे. जर तुमची रास पण ही असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण पुढचे काही क्षण तुमचं भविष्य उघड करणार आहे. तर तयार राहा तुमचं भाग्य जाणून घेण्यासाठी. तर त्याआधी सर्व स्वामी भक्तांना मी एकच विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या सर्वांचा हा सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी खूप मौल्यवान ठरेल, त्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर सर्वात पहिली घटना बघूया, ती म्हणजे अचानक आता तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडणार आहेत. हो, आता तुमच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होत आहे जिथे नशीब अचानक तुमच्याकडे तुम्हाला वळताना दिसेल आणि तुम्हाला जाणवेल इतके दिवस ज्या अंधारातून तुम्ही चालत होता त्याचा आता शेवट जवळ आलेला आहे. अनेक वेळा तुम्ही मनात विचार केला असेल की माझ्या बाबतीत अनेक अडथळे का येतात, माझं काम शेवटच्या क्षणी येऊन का थांबतं बरं, इतकी मेहनत करूनही त्याचं फळ का मिळत नाही आहे. पण तुम्हाला सांगते की विश्व प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतो आणि आता ही वेळ सक्रिय झालेली आहे. एक प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने आता उभी राहू शकते. एखादी बंद झालेली जुनी संधी तुमच्यासाठी पुन्हा उघडू शकते. अडकलेली रक्कम अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करून थकलात तिथूनच सकारात्मक उत्तर येऊ शकतं. परिस्थिती आता इतक्या वेगाने बदलेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हेच ते आयुष्य की ज्यात तुम्ही काही दिवसांपूर्वी निराश होता. मात्र आता तुमच्यासाठी खूप छान संधी तुम्हाला मिळणार आहे आणि हे तुमचं आयुष्य आता खूपच सुंदर बनवणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही, तर तुमचा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा दरवाजा आहे. लोक जे तुम्हाला कमी लेखत होते आता तेच तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचं मत महत्त्वाचं ठरेल, तुमची उपस्थिती जाणवेल आणि तुमच्या शब्दांना आता वजन मिळेल. आणि या क्षणी सर्वात मोठी परीक्षा तुमच्या धाडसाची असणार आहे, कारण अचानक आलेली संधी घाबरवते की हे मी करू शकेल का. हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. ही संधी माझ्यासाठीच आहे का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येतील. पण याच वेळी ठाम राहणं फार गरजेचं असेल, कारण भाग्य दरवाजा उघडतं, पण त्या दरवाजातून आत्मविश्वासाने पुढे जाणं हे आपल्यावरती अवलंबून असतं. जर तुम्ही त्या क्षणी निर्णय घेतला, भीती बाजूला ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला, तर ही एक घटना तुमच्या पुढच्या 5 ते 7 वर्षाचा भक्कम पाया ठरू शकते. आणि होय, हीच वेळ आता तुमच्या बाजूने फिरतीये. आणि आता सज्ज राहा, कारण की जे येणार आहे ते साधं नाही. उद्यापासूनच तुमचं आयुष्य आता एका नव्या उंचीवरती नेऊन ठेवणार आहे. दुसरी घटना अशी घडणार आहेत की मंडळींनो, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी वरवर तुमच्याशी चांगलं वागत होती, गोड बोलते, साथ देण्याचं नाटक करते, पण मनात मात्र एक वेगळाच विचार ठेवते. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही ज्याच्यासाठी तुमच्या योजना, स्वप्न, तुमची कमजोरी तुम्ही शेअर करत गेले. आता त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. एखादी छोटी घटना, एखादं बोललेलं वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचे आता नक्कीच डोळे उघडणार आहे. सुरुवातीला कदाचित हे सगळं बघून तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल, तुम्हाला राग देखील येईल. पण हे सत्य वेळेवर समोर येणं तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे,
कारण नियती तुम्हाला चुकीच्या संगतीतून, चुकीच्या लोकांपासून बाहेर काढत आहे आणि ही घटना तुम्हाला मोठा धडा शिकवेल. प्रत्येकावरती आंधळा विश्वास ठेवू नये. तुम्हाला मनात आधीच कुठेतरी संशय होता, परंतु तो संशय आता तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. या घटनेनंतर तुम्ही अधिक सावध, अधिक शहाणे आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहात. आणि लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातात ते कायमचं नुकसान नसतं, कारण की कधीकधी ते तुमच्या मोठ्या यशाची आधीची जी पण काही असते तुमच्या आयुष्यामध्ये, ज्या पण त्या चुकीच्या गोष्टी असतात त्यांची साफसफाई असते. त्यामुळे सत्य समोर येणारच आणि त्या सत्यामुळे तुमचा मार्ग तुम्हाला अधिक स्पष्ट होणार आहे आणि हे नक्कीच लक्षात ठेवा. तिसरी घटना म्हणजे आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत. तुम्हाला सांगते की उद्यापासूनच तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत जो ताण अनिश्चित होता, कधीकधी अपमानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती का, ती आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होतात की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही आहे, माझं नशीब पैशांच्या बाबतीत इतकं कठीण का आहे. पण लक्षात ठेवा, पैसा हा केवळ कष्टावर नाही तर योग्य वेळ आणि योग्य निर्णय आणि काही ग्रहांच्या अनुकूल परिस्थिती असते त्यावरती देखील हे सर्व अवलंबून असतो. आणि आता ग्रहांची ही अनुकूल परिस्थिती तुमच्याकडे वळताना तुम्हाला दिसेल. अडकलेली रक्कम अचानक तुमची सुटू शकते. जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथूनच आता तुम्हाला सकारात्मक बातमी मिळू शकते. आणि एखादा नवीन प्रोजेक्ट असेल, नवीन जॉब असेल किंवा एखाद्या ऑफरची तुम्ही वाट पाहत होत्या, तुमचं प्रमोशन असू द्या किंवा तुमचे बिझनेस असू द्या, आता तुमच्यासमोर या सगळ्या संधी तुम्हाला उद्यापासून बघायला मिळतील. जी सुरुवातीला तुम्हाला या सर्व काही गोष्टी लहान वाटतील, परंतु तुम्हाला सांगते हळूहळू हे तुम्हाला मोठा आर्थिक आधार तुमच्यासाठी बनणार आहे. आणि विशेष म्हणजे हा जो पैसा आहे तो हाती येणार नाही, तर तो तुम्हाला कायमस्वरूपी हाती येणार आहे आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील तुम्हाला परत मिळणार आहे. लोकांच्या नजरेत जी तुमची किंमत कमी झालेली होती ती किंमत आता तुम्हाला वाढताना दिसेल. तुमचं जे मत होतं ते विचारात घेतलं जाईल आणि तुम्हाला स्वतःबद्दल, कारण की इतके दिवस तुमच्यावरती जो कठीण काळ होता त्या कठीण काळात तुम्ही कधीच हार मानली नाही. मात्र इथे एक मोठी जबाबदारी आहे. अचानक आलेला पैसा टिकवणं हे कमवण्या इतकंच महत्त्वाचं दिसतं. त्याच्यामुळे भावनेतून खर्च, दिखावा, चुकीच्या गुंतवणुकी टाळा. नियोजन करा, थोडी बचत ठेवा आणि भविष्याच्या सुरक्षित पाया तुम्ही तयार करा. कारण हा काळ पैशांचा प्रवाह वाढणारा नाही, तर तो पुढील 4 ते 5 वर्षांमध्ये तुमची जी पैशांची आर्थिक परिस्थिती ती तुमच्यासाठी स्थिर ठेवणारा काळ आहे. आता विश्व तुम्हाला योग्य फळ देण्यास तयार झालेलं आहे. चौथी घटना अशी घडणार आहे की तुमचा जुना संबंध पुन्हा संपर्कात येऊ शकतो. मंडळीनं, भूतकाळातला एखादा अध्याय जो तुम्ही बंद झालेला असं समजत होते तो पुन्हा तुमच्यासमोर पुन्हा उघडू शकतो. तुमची जुनी मैत्रीण, जुने प्रेमसंबंध, तुटलेला संपर्क किंवा गैरसमजातून दूर गेलेली व्यक्ती अचानक तुम्हाला कॉल, मेसेजमुळे तुमच्याशी जोडली जाऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे असं अचानक का होतं आहे, परंतु लक्षात ठेवा, काही गोष्टी, काही भेटी हा योगायोग नसतो, तर तुमच्या अपूर्ण राहिलेल्या भावना, न बोललेले शब्द, न सुटलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी परत येत आहेत. आणि कारण की अशी ग्रहांची अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे, ही पुनर्भेट तुम्हाला आनंद देणारी असेल, गोंधळ निर्माण करणारी असेल, तर हे तुमच्या परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवरती अवलंबून असेल. जर ती व्यक्ती खरोखर बदललेली असेल आणि तुमचं भलं तिच्या मनामध्ये असेल, तर हा संबंध नव्या समजुतीने आणि अगदी नवे जोम्याने पुन्हा सुरू होईल. पण भूतकाळातल्या ज्या पण काही जखमा, फसवणूक किंवा वेदना असतील, तर नियती तुम्हाला शेवटचा धडा शिकवण्यासाठी ही भेट घडवत आहे की आता जुन्या गोष्टी सर्व भूतकाळातल्या तुम्ही आता विसरून जा आणि नव्या आयुष्याला नक्कीच सुरुवात करा. कारण की आता तुमच्याकडे ते शहाणपण नक्कीच आलेलं आहे. ज्या जखमा तुमच्या मनावरती कोरल्या गेलेल्या होत्या त्यामुळे तुम्ही आता अगदी सावध झालेले आहात आणि उद्यापासून हे सर्व बदल तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील.
प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी येत नाही, तर काही जण फक्त तुमचं मन मोकळं करून पुढे जाण्यासाठी येतात. त्यामुळे आतमध्ये तुम्हाला नक्कीच माहिती आहे कोणाला जागा द्यायची, कारण की हे पूर्णपणे आता तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ज्या व्यक्तीला आता जागा देणार तुमच्या आयुष्यामध्ये ती कायमस्वरूपीची असणार आहे. 5वी घटना, घरात शुभवार्ता आणि सकारात्मक ऊर्जा येणार आहे. मंडळींनो, तुमच्या घरात कुटुंबात जे काही दिवसांपासून बऱ्याच दिवसांपासून तणाव, चिंता किंवा अशांतता बिलकुल पण नव्हती, त्यात आता मोठा सकारात्मक बदल जाणवणार आहे. जसे की आनंदाची बातमी, नोकरी लागणे, परीक्षेमध्ये यश, लग्नाची चर्चा पक्की होणे, नवीन घर किंवा वाहन खरेदी करणे किंवा कुटुंबातील सदस्याच्या प्रगतीची बातमी अचानक वातावरण बदलवून टाकणार आहे. उद्यापासून तुम्हाला हे बदल नक्कीच जाणवतील. घरातील वाद कमी होतील, संवाद वाढेल आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची तुमची तयारी दिसेल. काहींसाठी घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा, एखादा समारंभ होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदाचे आणि एकदम सकारात्मक असणार आहे. तुमच्या घरातली दैवी ऊर्जा देखील तुम्हाला वाढलेली दिसणार आहे. तुमच्या घरात शांतता नांदेल. विशेष म्हणजे ही शुभ वार्ता केवळ बाह्य आनंद देणारी नसेल, तर तुमच्या मनाला देखील ती आनंद देणारी असणार आहे. तुम्हाला जाणवेल की कितीही बाहेर संघर्ष असला तरी घरचं वातावरण मजबूत असेल तर माणूस कोणत्याही अडचणीला सामोरं जाऊ शकतो. या काळात ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुमची अडकलेली कामेही सोपी होतील. मात्र लक्षात ठेवा, सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी अहंकार, जुने वाद आणि नकारात्मक चर्चा टाळणं कधी पण चांगलं. तुमच्या घरात आनंदाचा दिवा पेटणार आहे आणि त्याचा प्रकाश तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे उजळून टाकणारा आहे. पुढची 6वी घटना बघूया, ती म्हणजे मानसिक तणावातून मुक्ती होणार. मंडळींनो, गेल्या काही काळापासून तुमच्या मनावर एक अदृश्य भीती होती. चिंता, असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती, तुम्हाला झोप न लागणे, लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला झालेल्या वेदना किंवा स्वतःबद्दल निर्माण झालेली शंका. बाहेरून तुम्ही किती पण मजबूत असाल, परंतु आतमधून मात्र तुमच्या विचारांचं वादळ सुरू होतं. आता हा काळ बदलतो. हळूहळू परिस्थिती तुम्हाला स्पष्ट होऊ लागेल. काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील चाललेला गोंधळ आता तो सर्व पूर्णपणे संपणार आहे. एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली संधी, चांगली बातमी, या गोष्टी तुम्हाला आता तुमच्या मनावरचा ताण, तुमच्या मनावरचा जो पण काही टेन्शन होतं ते संपूर्णपणे हलकं करणार आहे. तुम्हाला जाणवेल की जे ओझं तुम्ही एकट्याने वाहत होत्या ते इतकं जड नव्हतं, फक्त तुम्ही त्याच्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहत होता. आता तुमचा आत्मविश्वास परत येईल, तुमची झोप सुधारेल आणि निर्णय घेताना तुमच्या मनावरची भीती देखील कमी होणार आहे. ही फक्त मानसिक शांतता नसेल, तर नवीन ऊर्जेचा जन्म असेल. या काळात ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात केलेला जो घालवलेला वेळ असेल, हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. लक्षात ठेवा, बाहेरचं यश मिळण्यापूर्वी आतली लढाई जिंकावी लागते. तुमची ही लढाई जिंकण्याचा आता तुम्ही अंतिम टप्प्यात आहात, कारण की तुमचं मन तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. 7वी घटना, ती म्हणजे की तुमच्या करिअरमध्ये अचानक मोठा बदल होईल. मंडळींनो, तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे की जो तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा बदलून टाकेल. अनेक दिवस तुम्ही मेहनत करत होतात, पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळत नव्हता. वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं. तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते. जे पण काही तुम्हाला नवीन प्रमोशन हवं आहे, नवीन जॉब ऑफर तुमच्यासमोर आता त्या अचानक येतील. जी सुरुवातीला तुम्हाला धाडसी निर्णय वाटेल, परंतु काहींसाठी सध्याचं काम सोडून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची देखील संधी निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा झालेला अचानक बदल तुम्हाला थोडा धक्कादायक वाटेल, कारण की तुमच्या कम्फर्ट झोनच्या हे बाहेर नेणारं असणार आहे. लक्षात ठेवा, मोठी प्रगती नेहमी भीतीच्या पलीकडे असते. तुमच्या कल्पना, तुमचे वेगळेपण, तुमच्या दूरदृष्टीचा स्वभाव आता लोकांच्या लक्षात येईल. तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवरती संधी मिळू शकते, जिथे तुमची खरी क्षमता चमकेल. मात्र या काळात संयम आणि शिस्त फार महत्त्वाचं राहणार. छोट्या छोट्या चुका टाळा. कागदपत्र, करार आणि बोलण्यात सावधगिरी बाळगा.
करिअरचा हा टप्पा साधा नाही, हा टप्पा फार महत्त्वाचा असणार आहे, जो तुमच्या आयुष्याला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आर्थिक उंची देणारा हे वळण तुमच्या आयुष्यासाठी ठरू शकतं. 8वी घटना ती म्हणजे तुमच्या आरोग्याबाबत असणार आहे. आरोग्याबाबत तुम्हाला एकच महत्त्वाचा इशारा आहे की तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं फार गरजेचं राहील. छोटे छोटे संकेत देखील, छोटा छोटा त्रास देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जेणेकरून म्हणजे तुम्हाला जो काही थकवा जाणवत असेल, डोकेदुखी, झोप न लागणे, पचनाच्या तक्रारी असू शकतात, तुमच्या शरीरामध्ये जी पण काही कमजोरी आहे त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष बिलकुल पण करू नका. वेळेस त्याची काळजी घ्या. काही काळामध्ये तुम्हाला जो काही मानसिक त्रास झालेला होता, कामाचा दबाव होता, ह्याचे परिणाम आता तुम्हाला शरीरावर दिसू लागले असतील, परंतु घाबरून जाऊ नका. वेळेस सावध व्हा. वेळेत आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आपली जीवनशैली, आपले संतुलित आहार, योग्य व्यायाम करा, त्याच्यासाठी योगा करा आणि आपल्या मानसिक शांततेकडे लक्ष द्या. ध्यान करा, प्रार्थना करा. विशेषतः भरपूर पाणी प्या. पाणी कमी पिणं, जास्त ताण आणि जेवणाच्या वेळा चुकवणं हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे कुठलाही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका. कारण की तुम्हाला मी एकच सांगते, तुम्ही मजबूत, जागृत आणि दीर्घकाळ तुम्हाला तुमचं यश तुमच्यासाठी टिकवायचं आहे. त्याचसाठी तुम्हाला तुमचं आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे स्वतःकडे नक्कीच लक्ष द्या. 9वी घटना तुम्हाला हे सांगणार आहे की अचानक प्रवासाचा योग आणि भाग्यवर्धक हालचाली. मंडळींनो, अचानक एखादा प्रवास तुमच्या आयुष्यात घडू शकतो, जो की कामानिमित्त असू शकतो किंवा कुटुंबीय कारणासाठी देखील असू शकतो किंवा अनपेक्षित निमित्ताने देखील असू शकतो. सुरुवातीला हा प्रवास तुम्हाला घाईगडबडीचा वाटेल, पण पुढे जाऊन तो तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या प्रवासादरम्यान तुम्हाला एक महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते, नवीन संधी मिळू शकते किंवा एखादा असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो तुमच्या पुढील आयुष्याची दिशा बदलवून टाकेल. काही व्यक्तींसाठी हा प्रवास आध्यात्मिक असू शकतो, मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी जाण्याचा योग, ज्यामुळे तुमच्या मनाला दिलासा व स्पष्टता मिळेल. विशेष म्हणजे काहींसाठी तर अशी संधी देखील येऊ शकते की त्यांना बाहेरच्या देशामध्ये जाण्याची देखील संधी, ह्या मोठमोठ्या संध्या तुमच्यासाठी येऊ शकते. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. एकदम ठामपणे निर्णय घ्या, कारण की हे निर्णय तुमच्या भविष्य तुमचं चांगल्या प्रकारे घडू शकतं. त्यामुळे ह्या सगळं काही करताना अगदी कागदपत्र वगैरे सर्व काही नीट तपासून घ्या, परंतु आणि ह्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. या सर्व घटनांनंतर तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे जिथे तुम्हाला मोठा आणि निर्णायक निर्णय घ्यायला लागेल. हा निर्णय साधा नसेल, तो तुमच्या करिअरशी, नातेसंबंधाशी, राहण्याच्या ठिकाणाशी किंवा एखाद्या मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो. अनेक दिवस संभ्रमात होतात, मनात द्वंद्व होतं, काय करावं काय नाही हे प्रश्न सतावत होते, परंतु आता अशी सकारात्मक परिस्थिती, चांगली परिस्थिती तुमच्यासमोर निर्माण होत आहे की तुम्हाला स्पष्ट भूमिका ही घ्यावीच लागेल. हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नसेल, तर हा निर्णय तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावरती घेतलेला असेल आणि जो की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. आणि आता नियती तुमच्यासमोर हे सर्व काही रस्ते, तुमच्यासाठी हे सर्व दार उघडत आहे. त्यामुळे आता तुमचं हे सर्व रस्ते तुम्हाला निवडावे लागणार आहे, जे तुमचं भविष्य आता घडवणार आहेत. त्यामुळे काळजी बिलकुल पण करू नका. येणारा काळ तुमच्यासाठी अगदी म्हणजे अगदी, मी तुम्हाला मनापासून सांगते, तुमचं भविष्य चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी येत आहे. त्यामुळे काळजी बिलकुल पण करू नका. निश्चिंत राहा आणि शांतपणे झोप घ्या. हे टेन्शन वगैरे सगळे मनातले निगेटिव्ह विचार काढा आणि सकारात्मक विचार करा. ह्या जे मी तुम्हाला घटना सांगितलेल्या त्या अजिबात साध्या नाही. हे केवळ शब्द नाही, तर हे नियतीचा संकेत आहे, ग्रहांचे बदलत्या. आणि तुम्हाला सांगते की तुमच्यावरती आता एवढी दैवी कृपा आहे की तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. ती शक्ती तुमच्या पाठीशी आहे. तुमच्यासाठी येणारा काळ हा भीतीचा नाही, तर जागृतीचा आहे. संधी येतील, सत्य समोर येईल, पैसा, प्रतिष्ठा हे सर्व काही वाढणार आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेणे हे सर्वस्वी आता तुमच्या हातात आहे. नियती दरवाजा उघडते
आता तुम्हाला फक्त आत्मविश्वासाने चालत जायचं आहे. आणि जर तुम्ही खरे असाल, तुम्ही तुमच्या भाग्यावरती विश्वास ठेवता आणि तुम्हाला मी जे पण काही सांगितलं ते तुमच्या मनाला पटलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुमच्या सर्वांवरती कायमस्वरूपी राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. सबस्क्राईब करा आणि शेवटचं म्हणजे आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. धन्यवाद.